जर कोणी तुम्हाला असं सांगितलं की तुमचा एखादा जुनाट आजार बरा करण्यासाठी पाण्याचा TDS तपासणे आणि अगदी त्याच वेळी आकाशातील चंद्राच्या कला पाहणे, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी तितक्याच महत्वाच्या आहेत, तर साहजिकच एक प्रश्न पडेल की या दोन पूर्णपणे वेगळ्या आणि परस्पर विरोधी गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो. बरोबर. म्हणजे ऐकायला हे खूपच विचित्र वाटतं सुरुवातीला. हो ना, कारण सहसा वैद्यकीय निदानात आपण गणितासारखी किंवा इंजिनिअरिंगसारखी अचूकता शोधत असतो. म्हणजे जर हाताचे हाड मोडले असेल तर आपण एक्सरे काढतो, त्यात ती मोडलेली पांढरी रेषा अगदी स्पष्ट दिसते नक्कीच. आणि डॉक्टर त्यावर बोट ठेवून सांगतात की हा बघा इथे प्रॉब्लेम आहे. आपल्याला गोष्टी अशा डोळ्यांनी दिसलेल्या एका विशिष्ट आणि तांत्रिक चौकटीत बसवलेल्या आवडतात. खरं तर मानवी शरीर हे केवळ एक मशीन किंवा यंत्र नाहीये. म्हणजे आपण जेव्हा मानवी शरीर, त्याचे निसर्गाशी असलेले नाते आणि विशेषतः आजच्या या आधुनिक जीवनशैलीतून निर्माण होणारे आजार या विश्वात पाऊल ठेवतो, तेव्हा ती एक्सरे मशीन किंवा तो बायनरी दृष्टिकोन काहीसा अपुरा पडू लागतो. अच्छा. कारण आजार काही शरीरात एकाएकी प्रकट होत नाही. तो आपल्याला दिसण्याआधीच शरीराच्या आतील प्रक्रियांमध्ये, पचनसंस्थेत आणि आपल्या जीवनशैलीत खूप आधी सुरू झालेला असतो. आपण आज अशा एका वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करत आहोत जे खूप सखोल आणि खूप गुंतागुंतीचं आहे. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अशा विषयाच्या मुळाशी जाणार आहोत जो हाच विरोधाभास अत्यंत रंजक पद्धतीने उलगडतो. आज आपण रत्नागिरीतील प्रज्ञा क्लिनिकचे प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब प्रकाश रेणुशे यांच्या वैद्यकीय नोंदींवर चर्चा करणार आहोत. हो, त्यांच्या नोंदी खरोखरच खूप अभ्यासपूर्ण आहेत. अगदी. त्यांच्या नोंदी, रुग्णांसाठी दिलेल्या अत्यंत सविस्तर सूचना आणि त्यांचे विविध आरोग्यविषयक लेख व डिजिटल व्हिडिओ यांचा एक मोठा साठा आपल्याकडे आहे. हे डॉक्टर MD मेडिसिन आयुर्वेद आहेत आणि म्हणजे या माहितीचा अभ्यास करताना मी बघत होते एक विलक्षण विरोधाभास दिसून येतो. कसा काय? एका बाजूला ते हजारो वर्षांची जुनी नाडी परीक्षा वापरतात आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत आधुनिक लॅब टेक्निशियनप्रमाणे रुग्णांना पाण्याचा TDS तपासण्याचा आग्रह धरतात. अरे मा. म्हणजे जुन्या आणि पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञानाचा आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीतील आजारांशी कसा थेट संबंध जोडला जातो हे समजून घेणं खरोखरच कुतूहलाचा विषय आहे. आपण हे जरा उलगडून पाहूया. नक्कीच पाहूया. म्हणजे आपण जर या डॉक्टरांच्या प्रोफाईलचा आणि त्यांच्या अनुभवाचा विचार केला ना, तर समजतं की त्यांची प्रॅक्टिस तब्बल 17 वर्षांची आहे. बापरे, 17 वर्षे. हो, आणि त्यांनी आजवर 10,000हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. विशेषतः वातव्याधी, पुरुषांच्या लैंगिक समस्या आणि मूत्रपिंडातील खडे म्हणजेच मुतखडा आणि मूळव्याध यांसारख्या गंभीर व जुनाट आजारांवर त्यांचे विशेष प्रावीण्य आहे. बरं, हे वाचताना सुरुवातीला असं वाटतं की एखाद्या सामान्य स्थानिक क्लिनिकची ही माहिती असावी, पण त्यांच्या प्रोफाईलमध्ये जेव्हा जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO, युनायटेड नेशन्स आणि युनिसेफ सारख्या प्रतिष्ठित संस्थांचा उल्लेख येतो, तेव्हा मात्र विचार बदलावा लागतो. हो, तिथेच खरी गंमत आहे. म्हणजे रत्नागिरीसारख्या शहरात बसून थेट जागतिक पातळीवर संशोधन करणे ही खूपच वेगळी बाब आहे. अगदी बरोबर. जागतिक स्तरावर संशोधन करणे आणि तेही पारंपरिक आयुर्वेदाच्या आधारावर, हा खरा तर एक अत्यंत दुर्मिळ योग आहे. म्हणजे यातील सर्वात रंजक गोष्ट सांगू का? सांगा ना. विशेषतः करोनाच्या काळात त्यांनी या संशोधनातून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. करोना काळात जेव्हा जगभरातील वैद्यकीय यंत्रणा कोलमडली होती आणि सर्वांचं लक्ष केवळ लक्षणांवर केंद्रित होतं. हो, फक्त ताप आणि खोकला बघत होते सगळे. बरोबर. तेव्हा केवळ लक्षणे न पाहता त्या विषाणूचा शरीराच्या मूळ प्रकृतीवर काय परिणाम होतो आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून या जागतिक महामारीचा कसा सामना करता येईल यावर त्यांनी काम केलं. आणि म्हणूनच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. हे म्हणजे एखाद्या हजारो वर्ष जुन्या भूर्जपत्रावर किंवा हस्तलिखितावर अचानक एकदम नवीन आणि आधुनिक QR कोड सापडल्यासारखं आहे. अगदी अचूक उपमा दिलीत. हो ना. एकीकडे पारंपरिक आयुर्वेद आणि दुसरीकडे WHOचे जागतिक संशोधन यांचा हा मेळ आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की वैद्यकीय ज्ञान हे फक्त पुस्तकी किंवा एकाच जागी थांबलेलं नसतं. ते काळाच्या कसोटीवर स्वतःला अपडेट करत असते. फक्त तंत्रज्ञानापुरते मर्यादित नाहीये. ते निदानाच्या पद्धतीतही अत्यंत प्रभावीपणे दिसून येते. हो. त्यांच्या या जागतिक संशोधनाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण त्यांच्या प्रत्यक्ष उपचारांकडे पाहतो, तेव्हा तिथे नाडी परीक्षा ही त्यांच्या निदानाची सर्वात महत्त्वाची पायरी ठरते.
मला या नोंदी वाचताना एक नवलच वाटलं खरं तर. काय वाटलं? आजच्या काळात जिथे ECG, CT स्कॅन आणि MRI शिवाय अनेकदा डॉक्टर आजार सांगूच शकत नाहीत, तिथे नुसती हाताची नाडी धरून तब्बल 80 प्रकारचे वातविकार ओळखणे म्हणजे हे विज्ञानाच्या कसोटीवर कसं टिकतं? नाडीवरून सांधेदुखी कशी काय समजू शकते? आता बघा, आपण मगाशी जे एक्सरेचं उदाहरण घेतलं ना, तर एक्सरे आपल्याला हाड मोडल्यानंतरचं चित्र दाखवतो. म्हणजे डॅमेज झाल्यानंतर ती जो स्थिती स्थिती. बरोबर. पण नाडी परीक्षा ही डॅमेज होण्याआधीची शरीरातील स्थिती दर्शवते. नाडी परीक्षा म्हणजे फक्त घड्याळ लावून हृदयाचे ठोके मोजणे नाहीये. अच्छा. मग त्यात नक्की काय पाहिलं जातं? जेव्हा शरीरात रक्ताभिसरण होते तेव्हा शरीरातील वात, पित्त आणि कफ यांच्या स्थितीनुसार रक्तवाहिन्यांच्या लवचिकतेवर आणि दाबावर परिणाम होतो. आयुर्वेदामध्ये या दाबाला आणि गतीला सापाची, बेडकाची किंवा हंसाची गती अशी उपमा दिली आहे. हंसाची गती. बापरे, हे खूपच सूक्ष्म आहे. हो ना. जेव्हा एखादा कुशल वैद्य नाडीवर बोट ठेवतो तेव्हा या सूक्ष्मतम स्पंदनांवरून शरीराच्या कोणत्या भागात वात बिघडला आहे, आजार कोणत्या गटातील आहे, त्याची तीव्रता किती आहे आणि रुग्णाची मूळ प्रकृती कोणती आहे, हे एकाच वेळी अचूक समजते. म्हणजे आजार प्रत्यक्ष अवयवावर आदळण्याआधीच रक्तातून त्याची चाहूल लागते. पण पुढचा मुद्दा तर याहूनही चक्रावून टाकणारा आहे. कोणता मुद्दा? रुग्णाला सल्ला देताना ते फक्त त्याच्या शरीराचा विचार करत नाहीत. ते सध्या उत्तरायण सुरू आहे की दक्षिणायण, चंद्र शुक्ल पक्षात आहे की कृष्ण पक्षात आहे आणि कोणता भारतीय ऋतू सुरू आहे हे पाहतात. आता मला सांगा, मला जर सांधेदुखीचा किंवा पचनाचा त्रास असेल तर आकाशात चंद्र कसा आहे यावरून माझा उपचार कसा काय ठरू शकतो? हे जरा जास्तच नाहीये का? नाही, हे ऐकायला जरी निचित्र वाटत असलं तरी यामागील विज्ञान अत्यंत तार्किक आहे. म्हणजे पृथ्वीवर समुद्रात येणारी भरती आणि ओहटी ही चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे येते, हे तर भौतिकशास्त्राचे सर्वमान्य तत्व आहे, बरोबर? हो, ते आपण शाळेतच शिकलोय. मग मानवी शरीरातही सुमारे 70% पाणी आणि विविध प्रकारचे द्रवपदार्थ आहेत. जेव्हा चंद्राच्या कला बदलतात, म्हणजेच शुक्ल पक्षात चंद्र वाढतो आणि कृष्ण पक्षात कमी होतो, तेव्हा शरीरातील या द्रवांवर म्हणजेच आयुर्वेदाच्या भाषेतील कफ आणि पित्तावर थेट परिणाम होतो. अच्छा, म्हणजे समुद्रासारखाच शरीरावरही परिणाम होतो. अगदी. तसेच उत्तरायणात जेव्हा सूर्य उत्तरेकडे सरकतो तेव्हा वातावरणातील रुक्षता वाढते, म्हणजे ड्रायनेस वाढतो. या रुक्षतेमुळे शरीरातील ओलावा शोषला जातो, ताकद नैसर्गिकरित्या कमी होते आणि वात वाढतो. आणि दक्षिणायनात? याउलट दक्षिणायनात पावसाळा आणि हिवाळा असतो, ज्यात शरीराला पुन्हा ताकद मिळते आणि वात शमतो. म्हणजे हे केवळ 2 गोळ्या घ्या आणि उद्या सकाळी भेटा असं अजिबात नाहीये. अजिबात नाही. हे तर एखाद्या व्यक्तीच्या शरीरासाठी चंद्राच्या कला आणि निसर्गाच्या ऋतूंनुसार अगदी कस्टम मेड किंवा बेस्पोक सूट शिवण्यासारखे आहे. हो. आणि हा कस्टम मेड दृष्टिकोन अगदी रेणूंच्या म्हणजे मॉलिक्युलर पातळीपर्यंत जातो. जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडले तर लक्षात येते की वनस्पती निवडताना केवळ त्या वनस्पतीचं नाव किंवा आजार पाहिला जात नाही. आयुर्वेदामध्ये रस, वीर्य आणि विपाक या 3 संकल्पना अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि या नोंदींमध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. 1 मिनिट, या रस, वीर्य आणि विपाक या संकल्पना थोड्या सोप्या करून सांगता येतील का? ऐकायला हे शब्द खूपच शास्त्रीय वाटतात. हो, नक्कीच. अतिशय सोप्या भाषेत सांगायचे तर रस म्हणजे कोणत्याही अन्नाची किंवा औषधाची जिभेला लागणारी चव. ठीक आहे, रस म्हणजे चव. बरोबर. आणि वीर्य म्हणजे ती गोष्ट शरीरात गेल्यावर जी उष्णता किंवा थंडी निर्माण करते ती शक्ती. म्हणजे जसे की मिरची खाल्ल्यावर शरीरात उष्णता वाढून लगेच घाम येतो, ते तिचे वीर्य. अच्छा, म्हणजे पोटेन्सी. हो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विपाक. अन्न किंवा औषध पूर्णपणे पचल्यानंतर शरीरावर होणारा कायमस्वरूपी परिणाम. म्हणजे पचनानंतर काय होतं ते? अगदी बरोबर. उदाहरणार्थ, लिंबू चवीला आंबट असते, म्हणजे त्याचा रस आंबट आहे. पण पचनानंतर त्याचा परिणाम म्हणजेच विपाक हा अल्गधर्मी आणि गोड असतो, जो शरीरासाठी अत्यंत चांगला असतो. या 3ही स्तरांवर अभ्यास करूनच औषध निवडले जाते. बापरे. आजच्या काळात एवढी सूक्ष्म आणि क्लासिकल ट्रीटमेंट देणारे डॉक्टर खरोखरच दुर्मिळ आहेत. आणि हे सर्व खगोलशास्त्रीय आणि नाडीचे ज्ञान प्रत्यक्षात कसे उतरते? कारण जेव्हा मी त्यांनी रुग्णांना दिलेल्या 15 दिवसांच्या डाएट चार्टकडे पाहिलं तेव्हा लक्षात आलं की हे केवळ आजाराचं प्रिस्क्रिप्शन नाहीये, ती एक संपूर्ण जीवनशैलीची पुनर्रचना आहे. त्यांनी हा वैद्यकीय अहवाल आणि डाएट चार्ट जपून ठेवण्यास, अगदी त्याची प्रिंट काढून घरी ठेवण्यास सांगितले आहे. हो, कारण ते भविष्यासाठी मार्गदर्शक आहे.
त्या डाएट चार्टमध्ये अनेक कॉलम्स करून एका टेबल फॉर्मॅटमध्ये काय खावे आणि काय टाळावे याच्या अत्यंत कडक सूचना दिल्या आहेत. आणि त्या सूचनांमागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. म्हणजे नक्की कोणत्या सूचना? जसे की शिळे अन्न खाऊ नये, मैद्याचे पदार्थ पूर्णपणे टाळावेत, आंबवलेले पदार्थ खाऊ नयेत. तसेच फ्रीजमधील थंड पदार्थ आणि सोडा घातलेले पदार्थ पूर्णपणे टाळण्यास सांगितले आहे. आणि एक गोष्ट जी प्रकर्षाने आणि मोठ्या अक्षरात नोंदवली आहे ती म्हणजे ॲल्युमिनियमच्या भांड्यात बनवलेलं भोजन अजिबात खाऊ नये. हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आजकाल जवळपास प्रत्येक घरात ॲल्युमिनियमचा कुकर किंवा तवा असतोच. यामागे एवढा कडक विरोध का? कारण ॲल्युमिनियम हे मुळात एक जड धातू आहे, एक हेवी मेटल आहे. जेव्हा ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये अन्न शिजवले जाते तेव्हा उष्णतेमुळे आणि अन्नातील आम्लतेमुळे म्हणजे ॲसिडिटीमुळे त्या धातूचे सूक्ष्म कण अन्नात मिसळतात. अच्छा, म्हणजे ते अन्नात उतरतात. हो, आणि हे कण शरीरात गेल्यास मेंदू आणि मज्जासंस्थेवर म्हणजेच नर्व्ह सिस्टमवर अत्यंत घातक परिणाम करतात. वातविकारांमध्ये मज्जासंस्था आणि सांधे आधीच कमकुवत झालेले असतात. त्यामुळे ॲल्युमिनियम हे शरीरासाठी संथ विषासारखे, स्लो पॉयझनसारखे काम करते. बापरे, हे तर खूपच भयंकर आहे. हो, आणि त्याचप्रमाणे फ्रीजमधील थंड किंवा शिळे अन्न शरीरातील अग्नी म्हणजेच पचनशक्ती एकदम मंद करते. पचन नीट न झाल्यामुळे शरीरात आम साचू लागतात, जे पुढे गंभीर आजारांना जन्म देतात. त्यांनी रात्री वेळेवर झोपणे, सकाळी लवकर उठणे आणि कोणतंही व्यसन न करणे यावरही सक्त ताकीद दिली आहे. तिथे मला खऱ्या अर्थाने एक गंमत वाटली. या संपूर्ण यादीमध्ये एक अद्भुत आणि रंजक विरोधाभास आहे. तो कसा? म्हणजे एकाच यादीत दोन गोष्टी अशा आहेत ज्या एकत्र वाचताना खूप वेगळा वाटतात. एकीकडे त्यांनी सांगितलंय की रोज रात्री झोपताना दात स्वच्छ घासून झोपावे आणि पायाला काशाच्या वाटीने तेलाचा मसाज करावा. बरोबर. आणि अगदी त्याच्या शेजारी सूचना आहे की पाण्याचा TDS चेक करा, जेणेकरून शुद्ध पाणी मिळतं आहे की नाही याची खात्री होईल. हा एक अद्भुत विरोधाभास आहे. हो ना, हाच तो पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाचा सुरेख संगम आहे. काशाची वाटी आणि तेल हा आपल्याला आजीच्या बटव्यातील उपाय वाटत असला तरी त्यामागील विज्ञान अत्यंत प्रगत आहे. ते कसं काम करतं नक्की? कांस्य किंवा कासे हे तांबे आणि कथिल यांचं मिश्रण असते. जेव्हा पायाच्या तळव्यांना काशाच्या वाटीने आणि तेलाने मसाज केला जातो तेव्हा घर्षणामुळे तळव्याची त्वचा आणि काशाचा धातू यांच्यात एक रासायनिक प्रक्रिया होते. अच्छा. यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता आणि विषारी घटक खेचले जातात. म्हणूनच अनेकदा ते तेल काळे पडलेले दिसते. शरीरातील वाढलेला वात आणि पित्त त्वरित शांत करून मज्जासंस्थेला आराम देण्याचा हा एक अत्यंत प्रभावी आणि क्लासिकल उपाय आहे. आणि लगेच त्या प्राचीन उपायासोबतच पिण्याच्या पाण्याचा TDS चेक करायला सांगणे. अगदी. TDS म्हणजे टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स. हा तर अत्यंत आधुनिक लॅब टेक्निशियनचा दृष्टिकोन आहे. जर पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असेल तर ते किडनी आणि पचनसंस्थेवर थेट ताण आणते. जुन्या पिढीचे ज्ञान आणि नव्या पिढीचे तंत्रज्ञान एकाच प्रिस्क्रिप्शनमध्ये कसे गुंफले आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे. हे नियम केवळ आजार बरे करण्यासाठी नाहीत, तर शरीर पुन्हा त्या आजाराला बळी पडू नये म्हणून आहेत. पण यातून एक अत्यंत कढीचा प्रश्न उभा राहतो. हे नियम खूप कडक आहेत. जेव्हा लोक हे नियम पाळत नाहीत किंवा आधुनिक जीवनशैलीच्या आहारी जातात तेव्हा प्रत्यक्षात काय होते? आणि या प्रश्नाचं भयानक उत्तर आपल्याला डॉक्टर रेणुशेन यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळते. ते केवळ क्लिनिकमध्ये बसून आजारी लोकांची वाट पाहत नाहीत, तर त्यांनी YouTube, ब्लॉग आणि Spotify सारख्या डिजिटल माध्यमांवरून एक मोठी जागरूकता मोहीमच उघडली आहे. हो, त्यांनी जे विषय हाताळले आहेत ते आजच्या तरुणाईला आणि धावपळीच्या जीवनशैलीला थेट भिडणारे आहेत. आधुनिक जीवनशैलीचे हे अत्यंत जीवघेणे परिणाम आहेत. हो, मी बघत होते त्यांचे विषय अत्यंत गंभीर आहेत. त्यांच्या डिजिटल मोहिमेतील सर्वात प्रकर्षाने जाणवणारा विषय म्हणजे रोज रात्री मोबाईलचा अतिवापर आणि त्यामुळे होणारी अपुरी झोप, तसेच यातून वाढणारा हार्ट अटॅक आणि स्ट्रोक्सचा धोका. खरं तर आपण सारेच जण रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलवर डूम स्क्रोलिंग करत बसतो. एक रील संपली की दुसरी, मग तिसरी. पण एका साध्या डिजिटल सवयीचा आपल्या हृदयाच्या कार्याशी इतका थेट आणि जीवघेणा संबंध कसा काय असू शकतो? बघा, आपण मोबाईलकडे फक्त डोळे खराब करणारे किंवा वेळ खाणारे गॅजेट म्हणून पाहतो. पण जेव्हा मध्यरात्री मोबाईलच्या स्क्रीनचा निळा प्रकाश म्हणजे ब्लू लाईट थेट डोळ्यांवर आदळतो तेव्हा मेंदूमधील पिनियल ग्लँडला वाटते की अद्याप दिवसच आहे.
अच्छा, म्हणजे शरीराला कन्फ्यूज करतो आपण. अगदी बरोबर. त्यामुळे झोपेसाठी आणि शरीराच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले मेलॅटोनिन हे हार्मोन तयार होणे थांबते. शरीर एका प्रकारचा सर्व्हायव्हल मोडमध्ये जाते. सर्व्हायव्हल मोड. हो, म्हणजे शरीराला वाटते की आपण कोणत्या तरी संकटात आहोत. आयुर्वेद याच कृत्रिम तणावाला आणि जागरण करण्याला वात प्रचंड वेगाने वाढणे म्हणतो. म्हणजे रात्रीचे मोबाईलवरचे जागरण केवळ झोपच मोडत नाही, तर शरीरात एक खोटा ताण निर्माण करून वात वाढवते आणि त्यामुळे साहजिकच रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. अगदी तंतोतंत. वात वाढल्यामुळे शरीरात रुक्षता येते, रक्ताची गुठळी होण्याची प्रक्रिया वेगवान होते आणि हृदयाच्या पंपिंगवर अचानक प्रचंड ताण येतो. बापरे. तिशीतील तरुणांमध्ये आजकाल जो वाढता हार्ट अटॅकचा धोका दिसतो, त्यामागे हेच एक मोठं कारण आहे. म्हणूनच त्यांनी हार्ट अटॅक येण्याच्या 48 तासाआधी शरीर कोणते संकेत देते यावर सविस्तर मार्गदर्शन केले आहे. काय संकेत असतात ते? जर हृदयाचे ठोके अचानक 100हून अधिक वाढले तर हार्ट अटॅकचा धोका वाढतो. आणि अशावेळी काय करावे, एकटे असताना हार्ट अटॅक आल्यास काय काळजी घ्यावी, याचे शास्त्रीय मार्गदर्शन त्यांनी केले आहे. यावरून एक भयानक वास्तव समोर येते. म्हणजे आपण जर रात्री झोपण्यापूर्वी दात घासून, पायाला काशाच्या वाटीने मसाज करून शरीराला शांत करण्याऐवजी तासनतास मोबाईलच्या स्क्रीनकडे बघून निरर्थक व्हिडिओ पाहत बसलो, तर आपण स्वतःच्याच हाताने गंभीर आजारांना आमंत्रण देत आहोत. एका अर्थाने आपले हे स्मार्टफोन हेच आपल्या हृदयाचे सर्वात मोठे शत्रू बनत चालले आहेत. हे चित्र खरंच अस्वस्थ करणारे आहे, पण त्यांनी त्यावर डिजिटल माध्यमातूनच मार्गही दाखवले आहेत. केवळ हृदयविकारच नाही, तर त्वचेचे गंभीर विकार जसे की सोरायसिस, आमवात, अर्धांगवायू म्हणजेच पॅरालाइज आणि मधुमेह कायमचा जाऊ शकतो का, यावर त्यांनी शास्त्रीय चर्चा केली आहे. आणि पुरुषांच्या समस्यांवरही त्यांनी लिहिलंय ना? हो, आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या पुरुषांच्या लैंगिक समस्या, जसे की नैसर्गिकरित्या टेस्टोस्टेरॉन कसे वाढवावे आणि शीघ्रपतन कसे टाळावे, यावरही त्यांनी मोकळेपणाने उपाय दिले आहेत. आजचा तरुण रुग्ण गुगल मॅप्स आणि इंस्टाग्रामवर आहे हे ओळखून ते त्याच माध्यमांचा प्रभावी वापर करत आहेत. या सर्व नोंदींच्या आणि अभ्यासाच्या प्रवासातून एक गोष्ट खूप स्पष्ट होते. उत्तम आणि निरोगी आरोग्य मिळवणं हे केवळ एका विशिष्ट पॅठीवर, फक्त औषधांवर किंवा आजारी पडल्यावर जागे होण्यावर अवलंबून नाही. नक्कीच नाही. डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांचं काम जी सकाळी 10 ते 1 या वेळेत त्यांच्या रत्नागिरीच्या प्रज्ञा क्लिनिकमध्ये चालते, ते जुन्या आयुर्वेदिक तत्वांचा आणि आधुनिक विज्ञानाचा एक परिपूर्ण समन्वय आहे. नाडी परीक्षा आणि रस विभाग या अत्यंत प्राचीन ज्ञानाला त्यांनी WHOचं जागतिक संशोधन आणि पाण्याचा TDS तपासण्यासारख्या आधुनिक दृष्टिकोनाची अतिशय चपखल जोड दिली आहे. आणि ह्या नोंदींमध्ये एका अत्यंत सुंदर आणि महत्त्वाच्या तत्वाचा उल्लेख आहे: आप्तपुरुष, आप्तवचन. याचा अर्थ काय? आयुर्वेदामध्ये आप्त म्हणजे अशी व्यक्ती जी खऱ्या अर्थाने तज्ज्ञ आहे, जिचा उद्देश पूर्णपणे निस्वार्थ आहे आणि ज्याला विषयाचे सखोल ज्ञान आहे. अशा व्यक्तीचे शब्द किंवा वचन हे प्रमाण मानले पाहिजेत. अच्छा, म्हणजे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा. अगदी. याच तत्वामुळे त्यांचे रुग्ण त्यांच्या शब्दापुढे जात नाहीत आणि दिलेले कडक नियम पाळतात. 17 वर्षांच्या आणि 10,000हून अधिक रुग्णांच्या अनुभवावरून हे सिद्ध होते की जे रुग्ण हे नियम पाळतात ते लवकरात लवकर आणि कायमस्वरूपी बरे होतात. या संपूर्ण अभ्यासातून मिळणारा धडा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण सर्वांनी आपल्या स्वयंपाकघरातील ॲल्युमिनियमची भांडी, आपण पीत असलेल्या पाण्याचा TDS आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रात्रीचा आपला मोबाईलचा स्क्रीन टाईम याकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची आता वेळ आली आहे. हो, केवळ आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा शरीर हे निसर्गाचाच एक भाग आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. शरीर आणि निसर्गाचे संतुलन राखणे हेच खऱ्या अर्थाने निरोगी आयुष्याचे गमक आहे. अगदी 100% खरंय. आजच्या या अभ्यासाच्या शेवटी आपण पुन्हा त्या सुरुवातीच्या एक्स-रे मशीनच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या उदाहरणाकडे येऊया. हो, सांगा. आधुनिक वैद्यकशास्त्राने आपल्याला खूप प्रगत तंत्रज्ञान दिले आहेत, पण तरीही आजकाल अचानक येणाऱ्या हार्ट अटॅकचे अचूक भाकीत करण्यात हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान अनेकदा पूर्णपणे अपयशी ठरते. म्हणजे चालता बोलता आणि हसता खेळता माणूस अचानक कोसळतो. दुर्दैवाने हे आपण रोजच बघतोय. हो ना. पण जर डॉक्टर रेणुशे यांच्या पद्धतीनुसार शरीराची अत्यंत सूक्ष्म नाडी आणि निसर्गाचे चक्र जसे की उत्तरायण, दक्षिणायन किंवा चंद्राच्या कला यांचा विज्ञानाच्या कसोटीवर खरोखरच सखोल अभ्यास केला,
तर कदाचित आधुनिक जीवनशैलीतील ह्या अचानक येणाऱ्या मृत्यूंचं रहस्य उलगडण्याची एक नवी गुरुकिल्ली आपल्याला मिळू शकेल का? हा खूपच मोठा आणि महत्वाचा प्रश्न हो आहे. ना? आणि हाच प्रश्न खरोखरच विचार करायला लावणारा आहे. आपण सर्वांनी यावर नक्की विचार करायला हवा.